शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एक वर्ष हार्दिक स्वागत। शाळा मूल्यांकन आणि शाळा मूल्यांकनाचे विविध घटक, या विविध घटकांवर शिक्षण संवाद या कार्यक्रमामधून आपण चर्चा करत आहोत। एका मजबूत शरीरामध्येच मजबूत मन वास करत असते। मन, बुद्धी आणि शरीर याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून शरीर सौष्ठवास किंवा शरीर कमावणे, तंदुरुस्ती याला जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा विचार करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजेच शिक्षण होय। अर्थात या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्याचे बौद्धिक ज्ञान आले, बौद्धिक विकास आला, शारीरिक विकास आला, मानसिक विकास आला, त्याचा सांस्कृतिक विकास आला, त्याची दृष्टिकोन निर्मिती या सर्व घटकांचा समावेश होतो। शारीरिक विकास यावर बोलायचं जर ठरलं तर शारीरिक विकासासाठी क्रीडा किंवा क्रीडांगणे हे अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। शाळा मूल्यांकनाचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आपण पाहतोय, या कार्यक्रमामध्ये शालेय क्रीडांगण आणि क्रीडा साहित्य याचं मूल्यांकन केलं जातं। RTE 2009 या अधिनियमानुसार प्रत्येक शाळेमध्ये क्रीडांगण असणे हे आवश्यक आणि सक्तीचे करण्यात आलेले आहे। अशा वेळेस मूल्यांकनामध्ये या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मूल्यांकन करत असताना मग आपण नेमक्या कोणत्या बाबी पाहाव्यात किंवा मूल्यांकनाचं महत्त्व काय आहे, या क्रीडांगणाचं महत्त्व काय आहे, यावर आपण आज चर्चा करणार आहोत। एखादं बालक जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस ते बालक शरीराच्या विविध हालचाली करतं आणि या हालचालीतून त्याला आनंद मिळतो आणि या आनंदामधून त्याचं शिकणं होत असतं। बालकाचं सर्वात पहिलं शिकणं या त्याच्या शारीरिक हालचालीतून आणि त्याला मिळणाऱ्या आनंदातून होत असतं। म्हणूनच हालचालीवर आधारित, गप्पा आणि गोष्टीवर आधारित, छोट्या छोट्या खेळावर आधारित शिक्षण हे त्याच्या बाल्यावस्थेमध्ये त्याला दिलं जातं। मॉन्टेसरी असेल किंवा बालवाडीचं शिक्षण असेल, अंगणवाडीचं शिक्षण असेल, यामध्ये गाणी, गोष्टी, गप्पा आणि खेळ याचा समावेश केलेला आपल्याला आढळतो। ते याच कारणामुळे खेळाची आवड असलेले विद्यार्थी खेळातून शिकत असतात। प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभाव हा खेळकर असतोच। खेळणे हे प्रत्येकाला आवडते आणि म्हणून आरोग्याचं शिक्षण देत असताना, आरोग्यदायी सवयी जोपासत असताना आरोग्यदायी खेळाचा समावेश शालेय शिक्षणामध्ये करण्यात आलेला आहे। शालेय शिक्षणामध्ये जो विषय आपण पाहतो की आरोग्य शिक्षण आणि शारीरिक शिक्षण, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक कसरतीचे खेळ असेल, स्नायूचे त्याच्या मजबूत होण्यासाठी केले जाणारे वेगवेगळे प्रकार असतील, या सर्वांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच शाळेमध्ये क्रीडांगण हे आवश्यक करण्यात आलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा विभाग देखील कार्यरत आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र हे राज्याचं क्रीडा धोरण सादर करणारं किंवा जाहीर करणारं, सर्वात आधी जाहीर करणारं एकमेव असं राज्य आहे। 1996 मध्ये महाराष्ट्र राज्याने आपलं पहिलं क्रीडा धोरण जाहीर केलं आणि या धोरणामध्ये खेळाडू तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं की वेगवेगळे खेळ आहेत, मग देशी खेळ असतील, आंतरराष्ट्रीय खेळ असतील, या सर्व खेळांसाठी राज्यामध्ये खेळाडू तयार करण्याचं उद्दिष्ट या 1996च्या धोरणामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। हेच क्रीडा धोरण पुढे सुधारित करण्यात आलं आणि 2001 मध्ये मात्र सर्वांसाठी आरोग्य, खेळाद्वारे सर्वांसाठी आरोग्य असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। याचबरोबर राज्याला आणखी काही खेळामधले राज्य दर्जाचे किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करता येतील का, यावर देखील विचार सुरू झाला आणि सुधारित क्रीडा धोरण पुन्हा 2012 मध्ये जाहीर करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याचं जे सुधारित क्रीडा धोरण आलं 2012 मध्ये, या धोरणामध्ये मात्र प्रत्येक शाळेत क्रीडांगण असावं अशी स्पष्ट सूचना करण्यात आली। विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळांना, क्रीडा संस्कृतीची जोपासना करावी यासाठी शाळा स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात यावं, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर देखील क्रीडा स्पर्धांचं आयोजन व्हावं
अशी स्पष्ट सूचना या राज्याच्या 2012च्या धोरणामध्ये करण्यात आली. केवळ एवढंच नव्हे तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला, खेळाडूला वेगवेगळ्या शैक्षणिक प्रवेशामध्ये आरक्षण असावं, त्याच पद्धतीने नोकरीमध्ये आरक्षण असावं, अशी देखील तरतूद या क्रीडा धोरणाच्या माध्यमातून करण्यात आली. केवळ एवढंच नव्हे तर प्रत्येक शाळेमधील क्रीडा संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून प्रत्येक शाळेमध्ये माध्यमिक शाळा असेल तर क्रीडा शिक्षक देण्यात यावा, याचबरोबर क्रीडा साहित्य शासनाकडून पुरविण्यात यावे, अशी देखील शिफारस या 2012च्या क्रीडा धोरणाने केलेली आपल्याला दिसून येते. योग दिवस साजरा करणे, योगासनाचं आयोजन करणे हे देखील या धोरणामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. अभ्यासक्रमामधून खेळाचं महत्त्व रुजावं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये म्हणून खेळाच्या तासिका म्हणजेच शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयाच्या तासिकांचा समावेश शालेय वेळापत्रकामध्ये करण्यात आला. क्रीडा विषयक किंवा शारीरिक शिक्षणावर आधारित जास्तीत जास्त तासिका असाव्यात म्हणून देखील शिफारस ती याच धोरणामधून करण्यात आली. या क्रीडा विषयासाठी वेळापत्रकामध्ये आठवड्याच्या 5 तासिका असाव्यात हे देखील या धोरणामध्येच नमूद करण्यात आलेलं होतं. भाषा विषय असेल, हिंदी विषय असेल किंवा इतर जे विषय आहेत या विषयाच्या मूल्यमापनाप्रमाणेच शारीरिक शिक्षण या विषयाचं देखील मूल्यमापन व्हावं ही शिफारस देखील या धोरणामध्ये करण्यात आलेली होती. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या समित्या पाहिलेल्या आहेत. एक अत्यंत महत्त्वाची समिती जिचा वारंवार उल्लेख केला जातो ती आहे यशपाल कमिटी. ओझ्याविना अध्ययन ही संकल्पना या समितीमुळे पुढे आली आणि त्यावर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. विद्यार्थ्याच्या मनावर ओझं असतं असं या समितीने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. दप्तराचं ओझं ही एक बाब आणि मनावर आलेलं ओझं ही दुसरी बाब. एक शारीरिक ओझं आणि एक मानसिक ओझं. तर शारीरिक ओझं, दप्तराचं ओझं हे कमी करता येईल. वह्यांची संख्या कमी करून, पाण्याची सुविधा निर्माण करून, वेगवेगळ्या प्रकारच्या शालेय भौतिक सुविधा निर्माण करून दप्तराचं ओझं कमी करता येईल. हे जरी मान्य केलं तर विद्यार्थ्याच्या मनावरचं ओझं कसं कमी करावं हा एक मोठा प्रश्न या समितीने उपस्थित केला होता आणि त्याच्या चर्चेला त्या ठिकाणी त्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. या समितीने सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याच्या मनावर ओझं असतं, पण ते कशाचं? तर न समजता केलेल्या अध्ययनाचं ओझं असतं. न समजता विद्यार्थी जे अध्ययन करतो त्याचं ओझं विद्यार्थ्याच्या मनावर आलेलं असतं आणि ह्या न समजता केलेल्या अध्ययनाचं ओझं जर कमी करायचं असेल तर खेळाशिवाय, आनंददायी खेळाशिवाय, कसरतीशिवाय, शारीरिक शिक्षणाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये एका नेतृत्व विकसन कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट देण्याचा योग आला आणि कर्नाटकमध्ये एक शाळा आम्ही बघितली. या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एकही विद्यार्थी त्याचं दप्तर घेऊन शाळेमध्ये आलेला नव्हता. तर तो जो दिवस होता तो त्या शाळेचा दप्तराशिवाय शाळेचा दिवस होता. या दिवशी विद्यार्थी त्याला आवडेल तो खेळ, यामध्ये त्या शाळेमध्ये खूप सारे खेळाची मैदानं आम्हाला दिसून आली. ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे असे विद्यार्थी एका वर्गामध्ये चित्र काढताना दिसून आले. यासोबतच चित्राशिवाय नृत्य असेल, गायन असेल असे देखील वर्गामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या स्वतःच्या आवडीनुसार त्या ठिकाणी शिकत असताना आणि आनंद घेत असताना दिसून आले. आणि या शाळेची गुणवत्ता त्या राज्यामध्ये अत्यंत चांगली आहे असं देखील अहवाल आणि त्या शाळेच्या पाहणीवरून आमच्या लक्षात आले. एकंदरीत आपल्या लक्षात येईल की विद्यार्थ्याच्या मनावरचं अध्ययनाचं ओझं जर दूर करायचं असेल तर विद्यार्थ्याला आनंददायी खेळ किंवा शारीरिक शिक्षण याचा पुरेपूर वापर करून मनावरचं ओझं दूर करायला आपण मदत केली पाहिजे हे लक्षात येतं. आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी राज्यामधून वेगवेगळ्या शाळा स्तरावरून देखील प्रयत्न सुरू आहे. आपण नेहमी म्हणतो की आवर चिल्ड्रन डिझर्व द बेस्ट, परंतु द बेस्ट म्हणजे काय ही देखील चर्चा होणे या ठिकाणी गरजेची वाटते. शालेय क्रीडांगणाबाबत बोलायचं म्हणजे या क्रीडांगणाच्या बाबतीत शासनाने जे वेळोवेळी निकष दिलेले आहेत किंवा जे नियम केलेले आहेत ते देखील पाहणे या ठिकाणी आवश्यक ठरते. मूल्यांकनाच्या आधी केंद्रीय सल्लागार मंडळ दिल्ली यांची जी बांधकाम समिती आहे या बांधकाम समितीने 1986 मध्ये जो एक त्यांचा अहवाल दिला होता त्या अहवालानुसार माध्यमिक शाळेला
जर 160 विद्यार्थी संख्या इतकी पटसंख्या असेल तर 2 एकर ते 3 एकर जागा हवी असं यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यानंतर 160 विद्यार्थी संख्येच्या पटीमध्ये म्हणजे 160 दुने 320 विद्यार्थी असतील तर 4 एकर आणि 480 विद्यार्थी असतील तर 6 एकर, 6 ते 7 एकर अशा पद्धतीचं क्रीडांगण असावं असं या केंद्रीय सल्लागार समिती दिल्ली यांनी आपल्या शिफारसीमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी क्रीडांगणाची व्याख्या करत असताना, क्रीडांगणाबद्दल सांगत असता या समितीने आणखी काही मुद्दे अत्यंत स्पष्ट केलेले आहेत. यामधला सर्वात पहिला मुद्दा होता की शाळेच्या आवारात असलेलं मोकळं मैदान म्हणजे क्रीडांगण नव्हे, तर या क्रीडांगणावर वेगवेगळ्या खेळाची मैदानं तयार केलेली असावीत. प्रशिक्षित तज्ज्ञाकडून किंवा प्रशिक्षकाकडून ही मैदाने आखलेली असावीत. पुन्हा किती मैदानं असावी हा एक प्रश्न निर्माण होतो मूल्यांकनामध्ये. तर माध्यमिक शाळेमध्ये कमीत कमी 4 प्रकारचे खेळ खेळता यावेत यासाठी 4 प्रकारची क्रीडांगणं या शाळेमध्ये असायला हवीत. त्याचप्रमाणे क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली असावी असं देखील या समितीने नमूद केलेलं आहे. आपण पाहतो की कोणती 4 मैदानं मग आखायला हवी हाही प्रश्न निर्माण होतो. तर याचं जे आहे स्वातंत्र्य हे शाळेला दिलेलं आहे. शाळेने कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल याची मैदानं शाळेने म्हणजे सांघिक प्रकाराची मैदानं शाळेला आपल्या क्रीडांगणामध्ये घेता येतील. यामध्ये लहान गट असेल, मोठा गट असेल असंही वर्गवारी करून शाळा आपल्या शाळेमध्ये मैदानं तयार करू शकते. वैयक्तिक खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लांब उडी आहे, उंच उडी आहे, धावणे आहे यासारखे ट्रॅक किंवा याची मैदानं शाळेला तयार करता येतील. आणखी काही महत्त्वाचे संदर्भ मूल्यांकनामध्ये पाहणे हे गरजेचे ठरते. केंद्र शासनाचा होल स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन प्रसारित झाला आणि या होल स्कूल प्लॅनमध्ये प्राथमिक शाळेला मैदान कसं असावं याबाबतची माहिती देण्यात आली. तर होल स्कूल डेव्हलपमेंट प्लॅननुसार प्रत्येक शाळेला 4000 चौरस मीटर म्हणजे 40 आर किंवा 1 एकर एवढं क्रीडांगण असावं असं या स्कूल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सांगितलेलं होतं. परंतु एवढी मोठी जागा मिळणे शक्य नाही म्हणून पुन्हा यामध्ये सुधारणा झाली आणि यानंतर नॅशनल बिल्डिंग कोड आला, इमारत संहिता आली, राष्ट्रीय इमारत संहिता. यामध्ये मात्र शाळेला 1 एकर जागा असावी प्राथमिक शाळेला आणि या 1 एकरमध्ये 20 गुंठे ही इतर कामासाठी, बांधकाम असेल, शालेय इमारत आहे यासाठी राखीव ठेवावी. तर 20 गुंठे म्हणजे 2000 चौरस मीटर एवढी जागा मात्र क्रीडांगणासाठी असावं असं स्पष्टपणे नमूद केलं. परंतु आपण पाहतो शहरामध्ये वाढती लोकसंख्या, जागेचं महत्त्व, जागेची वाढलेली किंमत यामुळे शाळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळणे ही दुरापास्त झालेली आहे. आणि म्हणून शासनाने 26 ऑक्टोबर 2012मध्ये जो शासन निर्णय प्रसारित केला यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने या शाळांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून देणे हे आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे. याशिवाय जर उपलब्ध होत नसेल तर सामाजिक संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल यांच्या माध्यमातून देखील आपण जागा उपलब्ध करावी असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. 29 जून 2013मध्ये जो शासन निर्णय आलेला आपण पाहतो का हा शासन निर्णय RTवर आधारित असा होता. यामध्ये मात्र शाळेची जी विद्यार्थी संख्या आहे ती 500पेक्षा जास्त असेल किंवा 500 असेल तर अशा शाळेने 20 गुंठे एवढं क्षेत्र क्रीडांगणासाठी राखीव ठेवावं असं नमूद केलेलं आहे. परंतु यापेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल, शाळा छोटी असेल तेव्हा मात्र कमीत कमी 18 मीटर बाय 36 मीटर म्हणजेच 648 चौरस मीटर म्हणजे जवळपास 6 ते 6.5 गुंठे किमान एवढं तरी क्रीडांगण असावं असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. हे सर्व पाहत असताना मूल्यांकनाच्या बाबतीत एवढी जागा का असावी तर मूल्यांकन करत असताना मुख्याध्यापक असेल, निर्धारक असतील किंवा अधिकारी असेल यांना या क्रीडांगणाच्या बाबतीत, त्याच्या क्षेत्राबाबतीत स्पष्ट जाणीव असावी म्हणून आपण ही सर्व चर्चा करत आहोत. क्रीडांगणाचं महत्त्व नमूद करत असताना क्रीडेमध्ये वेगवेगळे प्रकार जे आहेत त्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराचा उपयोग
क्रीडा शिक्षकाकडून किंवा प्रशिक्षित शिक्षकाकडून जे शिक्षक असतील त्यांनी खेळाचं किंवा शारीरिक शिक्षणाचं जर प्रशिक्षण घेतलं असेल तर योग्य रीतीने विद्यार्थ्यांचे देखील खेळ घेता येतात आणि विद्यार्थ्यांची शारीरिक विकासाला चालना मिळते. म्हणून शाळा मूल्यांकनामध्ये क्रीडांगण आणि क्रीडा साहित्याचं मूल्यमापन करायला आपण जेव्हा जातो त्यावेळेस केवळ शाळेचं मोकळं मैदान पाहून किंवा शाळेमध्ये असलेलं शैक्षणिक क्रीडाविषयक साहित्य पाहून त्याला गुणदान करणे हे अपेक्षित नसून या साऱ्या बारकाव्यांची माहिती ही नमूद करून शालेय विकासाला चालना देणे आणि आपल्या शाळा ह्या क्रीडांगणाच्या बाबतीत त्या क्रीडा साहित्याच्या बाबतीत ही अधिक गुणवत्तापूर्ण कशा होतील हा देखील विचार या क्रीडा विषयक मूल्यमापनामध्ये आपण पाहत आहोत. जी प्रश्न आपण या ठिकाणी विचारतो किंवा ज्या बाबी आपण पाहतो त्यावर देखील आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम या मूल्यांकनामध्ये शाळेला क्रीडांगण आहे का हा प्रश्न विचारला जातो. असल्यास किती प्रकारची मैदाने या शाळेय क्रीडांगणावर आखलेली आहेत हे देखील नमूद केलं जातं. यानंतर शाळेच्या वेळापत्रकामध्ये क्रीडा विषयासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवलेला आहे काय, क्रीडाविषयक तासिका त्या ठिकाणी वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत काय हे देखील पाहिलं जातं. कोणकोणत्या प्रकारच्या खेळाची मैदाने शाळेने आखलेली आहेत आणि या खेळावर जे खेळ घेतले जातात ते शिक्षकांच्या नियंत्रणामध्ये किंवा क्रीडा शिक्षकाच्या नियंत्रणामध्ये विद्यार्थ्यांचा खेळ घेतला जातो काय हे देखील या ठिकाणी नमूद केले जाते. क्रीडा साहित्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर किती प्रकारचं क्रीडा साहित्य शाळेमध्ये असावं असा एक प्रश्न शाळा मूल्यांकनामध्ये उपस्थित होतो. तर प्रत्येक विद्यार्थ्यास खेळायची संधी मिळेल किमान एवढं साहित्य शाळेमध्ये उपलब्ध असावं. आपण पाहतो की प्रत्येक मुलाला आपण बुद्धिबळ किंवा इतर कोणतं साहित्य असं पुरवू शकत नाही. अशा वेळेस सांघिक खेळामध्ये तरी विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून सांघिक खेळ असतील, वैयक्तिक खेळ असेल अशा पद्धतीने सर्व विचार करून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पर्याप्त प्रमाणात या ठिकाणी खेळाचं साहित्य उपलब्ध असायला हवं. यानंतर क्रीडाविषयक कोणकोणते उपक्रम शाळा आयोजित करते याची देखील नोंद या ठिकाणी आपण क्रीडांगणाच्या मूल्यांकनामध्ये पाहत असतो की कोणकोणत्या खेळाचे आयोजन केले जाते, त्या खेळामध्ये तालुका स्तरावर मिळालेले यश, जिल्हा स्तरावर मिळालेले यश याची देखील नोंद यामध्ये घेतली जाते. काही प्रश्न आपण बघतो की नेहमी शाळा मूल्यांकन करत असताना वेब पोर्टलवर जी माहिती असते शाळा सिद्धीचं किंवा शाळा मूल्यांकनाचं जे वेब पोर्टल असतं या वेब पोर्टलवर श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3 याप्रमाणे श्रेणींची निवड केली जाते आणि शाळांचं मूल्यांकन स्वमूल्यमापन झालं असं जाहीर केलं जातं. किंवा बाह्य मूल्यमापन करत असताना सुद्धा निर्धारकाने कोणत्या बाबी पाहाव्यात या गोष्टीची चर्चा आपण इथे करत आहोत. तर ज्या वर्णन विधाने जी दिलेली असतात या वर्णन विधानाला शाळा किती प्रतिसाद देते किंवा वर्णन विधानामध्ये किती सत्यता आहे हे पाहण्याचं काम प्रामुख्याने निर्धारकांमार्फत केलं जातं. बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की हीच वर्णन विधाने का, वर्णन विधानाशी मिळतं जुळतं वातावरण त्या शाळेमध्ये आहे का हे पाहण्यासाठी आणि श्रेणी निश्चित करण्यासाठी ही वर्णन विधाने असतात. असं असलं तरी गुणवत्ता ही त्यामधून मिळणारी गुणवत्ता महत्त्वपूर्ण असते. म्हणून शाळेच्या क्रीडांगणाचं मूल्यांकन करत असताना वेगवेगळ्या खेळांचे प्रकार असतील या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन या विषयाचं मूल्यांकन करणे अपेक्षित असतं. यामध्ये देखील केवळ उपलब्धता न पाहता पर्याप्तता आणि पर्याप्ततेनंतर उपयुक्तता या गोष्टीकडे लक्ष देऊन उपयुक्ततेनुसार गुणदान कसं होईल आणि शाळा ही उपयुक्ततेनुसार गुणवत्तेकडे कशी जाईल हा विचार करणे अपेक्षित असतो. शाळेने क्रीडाविषयक स्वतःच्या गुणवत्ता विकासामध्ये वाढ करत असताना त्याचा प्रवास हा उपलब्धतेकडून पर्याप्ततेकडे आणि पर्याप्ततेकडून उपयुक्ततेकडे म्हणजेच गुणवत्तेकडे होणार आहे हा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या स्वतःचा विकासाचा आराखडा बनवावा आणि या आराखड्याच्या पूर्ततेसाठी आमचे निर्धारक असतील, शिक्षक असतील, अधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील या सर्व वर्गाने एक निर्धारक मेंटॉर म्हणून कसं काम करेल या दृष्टीने विचार करावा अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.